त्यानंतर भाजप आणि मनसे युतीविषयी बाळा नांदगावकर यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम यांनी। पाहूया। काय सांगाल तुम्ही कार्यक्रमात आले? लवकरच तुमची युती होणार आहे का? नाही, युतीबितीचा विषय हा इथे नाही आहे। विषय होता की एक चांगलं काम करत जर कोण असेल तर त्याचं कौतुक करायला पाहिजे, त्याचं अभिनंदन करायला पाहिजे आणि त्यासाठी आजचा कार्यक्रम होता। कारण कौतुकाच्या सोबत जबाबदारी पण तशी येते आणि ती जबाबदारी घेऊ शकतो असा माणूस माझ्या डोळ्यासमोर होता, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने। आणि त्याच्यामुळे आम्ही आज मुद्दाम या कार्यक्रमाला आलो होतो आणि कार्यक्रमाला एक उत्तम प्रकारची त्याला उंची पण त्यांनी दिली। बऱ्याचशा गोष्टी मुंबई शहराच्यासाठी आवश्यक असणाऱ्या त्यांनी मान्य केल्या। अबुद्यानगरचा प्रोजेक्ट मी जी काही मागणी केली ती मान्य केली। कलेक्टर लँडवरला फ्री होल्ड करा आणि त्यांना 5% प्रीमियम द्या ती मागणी मान्य केली। 6 मीटरचा रस्ता आहे त्यांना सवलती नव्हत्या, त्याच्यामुळे त्यांना TDR मिळत नव्हता, FSI मिळत नव्हता, फक्त 32 मीटरपर्यंत उंची मिळत होती आणि त्यांना 9 मीटरच्या सवलती द्या अशी मागणी केली, ती मान्य झाली। पण सर आपण अशी देखील माहिती आहे की मनसेमध्ये आणि भाजपमध्ये युती ह्यासाठी नव्हत्या कारण दक्षिण मुंबईसाठी राजसाहेब इच्छुक आहे आणि त्यामुळे सध्या तरी युतीचा जो प्रश्न आहे तो अडकला। आता पुढे काय काय चालू आहे ते पाहू काय काय होते। आपल्यासोबत बाळा नांदगावकर होते। कॅमेरामॅन वेदांतसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।